तिथं स्वच्छतागृह आहे, त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांनी 5.5 लाख रुपये खर्च केले. तुम्हाला तिथं बघायचं असेल तर जाऊन बघा. काहीतरी केले असेल की काही पण नाहीये, माझ्याकडे पुरावे आहेत. ते खर्च झाडं केला. लावण्यासाठी 13 लाख रुपये त्यांनी खर्च केलेत म्हणून ह्याच्यात दाखवलेत. माझ्याकडे पुरावा देखील आहे. एका दुसरं तर झाड असेल की नाही, कुठेच नाही, नाहीये, एक पण झाड नाही. ते ड्रेनेजचं पाणी आहे, एकतर वारं सुटलंय, ते सगळं आमच्या अंगावर यायला लागलंय. जे झाशीची राणी आहे, पुतळा आहे ना, त्याच्या लेफ्ट साईडला जे दिसतंय ना तिथं, आणि तिथं लोक बसलेत बघा, पत्ते खेळायला लागलेत बघा. झूम करा सर, झूम करा. पत्ते खेळत बसलेत बघा. 12 कोटी रुपये ह्याच्याकरता खर्च केलेत का आपले महानगरपालिका? जे एंट्री आहे इकडची आणि तिकडची एंट्री, या दोन्ही एंट्रीला त्यांनी 1.25 लाख रुपये खर्च केले म्हणून सांगते. कुलूप नाहीये त्या एंट्री गेटला, कुलूप नाहीये, पेंट नाहीये. 2 वर्षात पेंट खराब कसं होतं मला सांगा बरं. नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर. माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते सागर टुरके यांनी धर्मवीर संभाजी महाराज परिसरात जो काही सुशोभीकरणाचं काम झालं त्याचा भ्रष्टाचार उघड केला असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय भ्रष्टाचार झाला आहे आणि या ठिकाणी किती निधी खर्च झाला आहे हे आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. सागरजी, काय सांगायचं तुम्हाला? नमस्कार. मागील 3 महिन्याखाली मी एक मुलाखत दिली होती की महानगरपालिकेने या सुशोभीकरणासाठी जे काही निधी मंजूर केलेले आहेत त्याचा तपशील मागवा, आणि समजा ते जर खर्च झाला असेल तर मग ते खर्च कुठं झालेला आहे. आज स्वच्छता अजून पण दाखवत आहे. त्यासाठी मी स्वतःहूनच महानगरपालिकेच्या अंतर्गत माहिती मागवली, आणि ती माहिती माझ्या हातात आहे की इथे तलावातील गाळ काढणे यासाठी 7,81,90,00,000 कोणत्या काळातलं हे? 2018 मध्ये हे मंजूर झाले आहेत पैसे, आणि 2019ला वर्क ऑर्डर निघालेला आहे. गाळ काढण्यासाठी 7,81,90,288 रुपये हे मंजूर झालेले आहेत, आणि खर्च पण झालेले आहेत. खर्च झाला असेल तर मग समजा हे अस्वच्छता आणि हे गाळ अजून देखील इथेच आहे, पण मग याला जबाबदार कोण आहे? कुठला गाळ काढण्यासाठी ते खर्च झाले हेच का? नाही, इकडच्या तलावाचा गाळ काढण्यासाठी खर्च केलेले आहेत, पण त्यामध्ये नमूद केलेलं आहे टेंडरमध्ये नमूद केलेलं आहे की आजूबाजूच्या तलाव, आता तिकडे धोबीघाटचं एक तलाव आहे आणि हे 3 नंबर तलाव आहे, इकडे अजिबात फ्लॅश म्हणा, हे गाळ म्हणा. किती खर्च केलं म्हणलं? 7,81,90,000 रुपये खर्च केलेले आहेत हे गाळ काढण्यासाठी. इकडचं गाळ काढलेत आणि इकडे टाकलेत, म्हणजे इथल्या परिसरात जवान नगर आणि वसंत नगर, कोणार्क नगर, एकूण या सुशोभीकरणावर किती खर्च केलेला आहे? 10 कोटी रुपये, 17 कोटी रुपये तसं मंजूर झालेले होते, आणि 5 कोटी वेगळ्या विभागाचे आहेत. माझ्याकडे सध्याला मी 12 कोटीची माहिती मागवलेली आहे. इथलं गाळ काढलेत आणि इथं घाण करून टाकलेत. संपूर्ण मागील बाजूस सगळं गाळ आहे, त्यामुळं पूर्ण आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्रास होत आहे, दुर्गंधी पसरत आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे, मला एक सांगा, तुम्ही कुठे राहिला? मी सैफुल्ला आहे. तुमचं काय इंटरेस्ट आहे इथं? मी गेले 3-4 वर्ष इथं भाड्याने राहत होतो. आता कुठं 2 वर्ष झालं मी गेलोय तिथं, आणि मी इथं रोज येतो. इथलं जुना रहिवासी आहे मी. नाही, पण लोकांना प्रश्न पडू शकते, काय ह्यानी तर इथं राहत नाही, ह्याचं काय आहे इथं? मी सोलापुरात राहतो ना, सोलापुरातलंच टॅक्स भरतो ना, महानगरपालिकेच्या अंतर्गतच राहतो ना मी. थोडी ना माझं ग्रामपंचायत आहे वेगळं तिकडं नाहीये, सोलापूरच्या अंतर्गतच राहतो. सगळ्यात महत्वाचा विषय, दुसरा मुद्दा म्हणजे येथील जलपर्णी काढण्यासाठी 24 लाख रुपये खर्च केलेले आहेत. इकडचे जलपर्णी काढलेत, आणि जैसे ते इकडं ह्या बाजूला, दक्षिणेच्या बाजूला जैसे ते जलपर्णी तसंच आहे अजून देखील. आणि 1500 झाडं लावण्यासाठी कुठेच झाड कुठं, तेच विचारतोय मी. 1500 झाडं लावण्यासाठी साहेब, दुसरं तर लावलं असेल की? बघा तुम्हाला दिसतंय की इथं कुठे जुने झाडे आहेत 15-20 वर्षाखालचे. अदृश्य वगैरे झाडं लावले असतील. हो कुठे? राजू, काय म्हणता? नाही साहेब, आम्ही एका संबंधित अधिकारी विचारले की झाडं तुम्ही लावलात असं आम्हाला कळल्यानंतर आम्ही संबंधित जाऊन तिथं प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तिथं काही झाडं दिसली नाही. साहेब, तर तिथले अधिकारी आकडा किती झाडं ऐका. लावलेत असं त्यांचं म्हणणं आहे. 1500 किती खर्च झाडं केला? लावण्यासाठी 13 लाख रुपये त्यांनी खर्च केलेत म्हणून ह्याच्यात दाखवलेत. माझ्याकडे पुरावा देखील आहे. एका दुसरं तर झाड असेल की? नाही, कुठेच नाही, नाहीये, एक पण झाड नाहीये. पैसे कुठे गेले? पैसे कुठे गेले तेच चौकशी करा खर्च आता. झालाय का? पण खर्च झालाय का? हा, खर्च झालेला इथं आहे की पुरावा माझ्याकडे. टेंडर दिलतं का? हा, दिलतं, वर्क ऑर्डर पण दिलतं, आणि वर्क हॅज बीन कम्प्लिटेड ऑन साईट म्हणून ह्या पुस्तकात आहे. मी हे मागवलेल्या माहिती आहे. मागच्या वेळेस मी तेव्हा पूर्ण माहिती दिली नव्हती. आता मला मिळालेल्या माहितीनुसार इथं 1500 झाडं लावलेत आणि 13 लाख रुपये त्याला खर्च केलेत असं सांगण्यात आलेलं झाडं आहे. लावण्यासाठी. झाडं बाकी लावण्यासाठी. कुठले कुठले मुद्दे आहेत अजून तुमच्याकडे? आणि येथे हे मागील बाजू जी आहे, तलावाच्या गार्डन आहे ना, त्याच्या बाजूला एक मुतारी झाशीच्या आहे. राणीच्या पुतळ्याच्या हा, नाही, परिसरामध्ये थोडं इकडच्या इकडच्या बाजूला बाजूला जिथं तिथं मुतारी एक केलेली आहे. हा. मुतारी आहे, हा. स्वच्छतागृह, आपल्या भाषेत मुतारी. तिथं स्वच्छतागृह आहे, त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांनी 5.5 लाख रुपये खर्च केलेत. तुम्हाला तिथं बघायचं असेल तर जाऊन बघा. काहीतरी केले असेल की? काही पण नाहीये, माझ्याकडे पुरावे आहेत, ते पण पुरावे आहेत. तिथं दारू पिणारे तळीरामांचा अड्डा झालेला आहे तिथं, आणि सोलारची लाईट जे बसवलेत, काय खांब आहेत पण वर सोलारची लाईटच नाहीये, ते पण चोरीला गेलेत. हे काय जबाबदारी कोणाची? आणि केंद्राने ह्यात नमूद केलेलं आहे, संपूर्ण जबाबदार, यापुढील संपूर्ण जबाबदार ही सोलापूर महानगरपालिकेची असेल. समजा असं पैशाचा भ्रष्टाचार होत असेल आणि गैरवापर होत असेल तर आम्ही टॅक्स भरतो. आमच्याकडनं समजा एखादा दिवस उशीर झाला टॅक्स भरण्यात, तर मग
महानगरपालिका दरवाजासमोर ती दंड लावते. आता ह्यांना दंड लावणार कोण? जबाबदारी कोणाची आहे? आता माहिती मागवलं, पत्रकारांना सांगितलं, पुढं काय? आता आम्ही येत्या 8 ते 10 दिवसात आता आम्ही महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देणार आहे आणि संबंधित लोकप्रतिनिधींना निवेदन देणार आहे. याची चौकशी करा, चौकशी लावा, लवकरात लवकर चौकशी लावा. आणि येत्या 8 ते 10 दिवसात याचा जर निर्णय झाला नाही, बैठक लावली नाही, समिती स्थापन केली नाही, चौकशी समिती, तर आम्ही येथील गाळा काढणार. आम्ही स्वतःने स्वखर्चाने गाळा काढून हे महानगरपालिकेचे गेट समोर टाकणार आणि आम्ही तिथं आंदोलन करणार आहे. हे गाळ नेऊन महापालिकेत टाकणार आहे? 100% मी उचलणार. मी स्वतःच्या स्वखर्चाने हे गाळ उचलणार, हे जलपर्णी उचलणार, एक गाडी भरणार आणि जाऊन मी महानगरपालिकेच्या गेटवरती टाकणार. तिथं बसून आंदोलन करणार आहे मी. कारण साहेब, इथली जनता, इथले जे काय नागरिक आहेत टोटली डिस्टर्ब झालेले आहेत. याच्याकरता डेंग्यू, मलेरिया, काही आजार उद्भवत आहेत. त्यामुळं आता नाही शांत बसणार आम्ही. कारण इतक्या दिवस आम्ही शांत होतो. जेव्हा हे खर्च आलं. सागर सांगा, कुठल्या पॉलिटिकल पक्षात आहे का? नाही, मी सध्या तरी कुठल्या पक्षात नाहीये. तुमचं काय इंटरेस्ट आहे? म्हणजे तरी मला राहून राहून विचारायचं वाटतं. नाही. तुमचं काहीतरी इंटरेस्ट असल्याशिवाय तुम्ही एवढं ओरडून सांगणार नाही. नाही. कसं आहे माहिती आहे का, आपली परिसर, आपण टॅक्स भरतो ना, आपण कशासाठी भरतो टॅक्स? रोड टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो, आपण सगळ्या बाबतीत टॅक्स भरतो. मग हे सुधारणा व्हायला पाहिजे ना. आणि हे आम्ही डायरेक्ट विचारू शकत नाही. याकरता आम्ही काय केलेलं आहे, लोकप्रतिनिधी ओढलेलं आहे. लोकप्रतिनिधी सुद्धा काही करत नाहीये, त्याची बैठक लावत नाहीयेत, चौकशी करत नाहीयेत. आता हे ऑक्सिजन खेळण्यासाठी इथं आतमध्ये कारंजी लावले, ते कारंजे लावलेत. ते कारंजेचं पूर्ण पाणी हे रोडवरचे, विजापूर रोडवरची जाणारे लोक आहेत ना, सेंट पडते लोक, सेंट पडतं एकदम मस्त. म्हणजे काय आता हा विषय हास्यास्पद आहे. खरं तर इथं मी मुलाखत करायला नको म्हणत होतो. आज खरं तर सणाचा दिवस आहे. मी म्हणत होतो नाही, त्यांची इच्छा होती इथंच. गेल्या वेळेला आम्ही इथंच केला होता, दरवेळेला इथंच करतो, पण आज सणाचा दिवस आहे, नवीन कपडे घालून आलोय. हे सगळं ड्रेनेजचं पाणी आहे, ते दाखवा अजित सर तुम्ही. ते ड्रेनेजचं पाणी आहे. एकतर वारं सुटलंय, ते सगळं आमच्या अंगावर यायला लागलंय. ते ठीक आहे हो, आता आमचं काय, आम्ही कचऱ्यातच इकडं तिकडं फिरत मुलाखती करतो. ते तिकडे दाखवा अजित सर. त्या तिकडे रोडच्या कडेला, रोडवरून जे लोक जाणारे आहेत ना, त्यांच्या अंगावर हे सगळं ड्रेनेजचं पाणी उडतंय. म्हणजे लोक नतून थटून फिरतेत, जातेत आणि त्यांच्या अंगावर हे सगळं घाण पाणी उडत असतं. काय म्हणजे सगळ्यात महत्वाचं अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की येथील वनस्पतीच्या आधारे हे पाण्याची स्वच्छता करण्यासाठी त्यांनी निधी मंजूर केली, 1-2 कोटी रुपये, पण ते कॅन्सल झालं. ते कुठं वळवण्यात आलं की या तलावात येणारं जो ड्रेनेजचं पाणी आहे ते मागील बाजू कोणार्क नगर, वसंत नगर या बाजूला जे ड्रेनेजचं पाणी येते ते वळवण्याकरता, म्हणजे त्याचं वहिवाट वेगळं करण्याकरता ड्रेनेजचं पाणी बंद केलं का? ऐका की त्याच्याकरता 2 कोटी रुपये खर्च करणार होते. ते सुद्धा तिथं पेंडिंग आहे अजून पण. ते ड्रेनेजचं पाणी अजून पण येत आहे. गेल्या महिन्याखाली नरेंद्र काळे साहेबांनी येऊन ते विषय मार्गी लावले आणि 1 महिनाभर बंद होतं ते. आता परत पाणी चालू झालंय तिथं. तुम्हाला 2 कोटी रुपये खर्च केला. राजू, तुम्ही इथं राहता, रोज हे बघता, ड्रेनेजचं पाणी बंद केलेत का? नाही साहेब, अजून चालूच आहे. पण इथं येऊन बघतेत अधिकारी लोक, पदाधिकारी लोक. नाही, मध्ये मान्य नरेंद्र काळेजी, आमचे इथले 24चे नगरसेवक, त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून जे प्रचंड प्रमाणात पाणी येत होता त्याला थोडेफार जवळपास 80-90% त्यांनी बंद केले. ते आता परत परिस्थिती पहिले जैसे थे चालू झाली आहे. बंद होऊ शकतंय का नाही, का कायम तसंच राहणार आहे? होऊ शकतं साहेब, प्रशासनाने जर मनावर नाही, घेतलं तर काही होऊ शकतं. इथलं गाळ, इथलं ड्रेनेजचं पाणी, इथलं जे काय जलपर्णी ते महानगरपालिकेचे गेटमध्ये जाऊन टाकल्याशिवाय ते होणार नाही. कारण काय, आम्ही टॅक्स भरतो, आम्ही असं अस्वच्छता आम्ही सहन करून घेणार नाहीये. मला वाटतं तुम्ही एकटेच आहे, तुमच्या मागं कोणच नाही. कसं शक्य आहे सर? आता सध्याला मी फक्त मुलाखत देत आहे. ज्या दिवशी आंदोलन होईल त्या दिवशी तुम्ही बघा, इथले नागरिक, आज महिला, इथली महिला जे कोणी असतील, इथले महिला, इथले नागरिक आणि इथले ज्येष्ठ नागरिक यांचा पूर्ण पाठिंबा आमच्या सोबत आहे. आता तुम्हाला सांगतो, त्या बाजूला देखील, उडगी रोडच्या बाजूला, तिकडच्या बाजूला देखील ड्रेनेजचं पाणी चालू आहे अजून. 2 कोटी रुपये त्यांनी दाखवलेले तिथं की आम्ही वळवलेत पैसे त्याकरता. या तलावामध्ये पाणी येता कामा नये त्यासाठी त्यांनी खर्च केले म्हणतात, पण अजून देखील तिथे येत आज नाही. पत्रकार परिषद तुम्ही घेऊन काय काय मुद्दे मांडलेत? हेच मुद्दे मांडलेत मी की बाबा येत्या 8 ते 10 दिवसात चौकशी लावा आणि चौकशी समिती लावा. आयुक्तांना निवेदन देतो, आम्ही लोकप्रतिनिधींना निवेदन देतो, आणि समजा 8 ते 10 दिवसात नाही झालं तर मग आम्ही आंदोलन करणार. आणि तिथं पाण्याची जी व्यवस्था आहे तिथे बघा, समोर दिसतं तुम्हाला, पिण्याची पाण्याची व्यवस्था म्हणून त्यांनी दाखवलेली आहे. टाकी ते टाकी आहे, ते टाकीत जावा, 1 थेंब सुद्धा पाणी येणार नाही तुम्हाला. ते पाणी जे झाशीचे राणी पुतळा आहे ना, त्याच्या लेफ्ट साईडला जे दिसतंय ना तिथं, आणि तिथं लोक बसलेत बघा, पत्ते खेळायला बघा. झूम करा सर, झूम करा. पत्ते खेळत बसलेत बघा. 12 कोटी रुपये ह्याच्याकरता खर्च केलेत का आपले महानगरपालिका? पत्ते खेळत बसलेत लोक.
हे परिस्थिती झाली आहे. त्यांना मला दोषी तर करायचं नाही आहे, कारण त्यांना मोकळा जागा मिळाल्या त्यांनी खेळत बसतात. त्यांचं काय, ज्येष्ठ नागरिक आहेत ते. इकडं डे टू डे कचरा टाकतात लोक, ते काय तुम्ही बघता, ओरडता त्यांना? साहेब, मी प्रत्येक माणसाला जाता येता सर्व माणसांना मी सांगत असतो की कचरा टाकू नका, टाकू नका. जे स्वतःला एकदम काय म्हणते ते हाय हाय लेवलचे किंवा अति उच्च प्रभू म्हणून जे म्हणून घेतात स्वतःला, ते लोक जाता जाता उच्च ब्रो प्रभू ते लोक जाता आता कॅरीमध्ये गाड मारून ताराच्या वरनं टाकतात. त्या लोकांना आम्ही कसं सांगणार? आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं, राणी लक्ष्मीबाई पुत्रा सुशोभीकरण माननीय महापौर नलिनी चंदेले मॅडम असताना ते सुशोभीकरण झालेलं आहे. त्या म्हणजे सुशोभीकरणच्या वेळी आजूबाजूला बाग करून मध्ये राणी लक्ष्मीबाईचा पुतळा बसून ते सुशोभीकरण झालं. त्या सुशोभीकरणाच्या वेळी तिथं जे स्वच्छतागृह बांधलं आहे संडास, तर ते स्वच्छतागृह त्यावेळी बांधलेलं होतं. तर आत्ताच्या टेंडरमध्ये असं दाखवलं आहे की ते आम्ही बांधलं आहे. नाही, डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी. काय मग आता पुढं काय? तर एकाच आता सगळ्यात महत्त्वाचा विषय अजून एक म्हणजे इथे केंद्र शासनाने यात नमूद केलेलं आहे की याच्या पुढील जबाबदारी ही सोलापूर महानगरपालिकेची असेल. आणि इथं सुपूर्द केलं सुपूर्द केलेले आहेत. आणि इथं सगळ्यात अत्यंत गरज म्हणजे इथे 2 ते 3 सिक्युरिटी कंटिन्यू असणं गरजेचं आहे. म्हणजे लिहिलंय का तसं, का तुमचं म्हणणं आहे? नाही, जबाबदारी कोणाची आहे? महानगरपालिकेची आहे. मग आता लोक कचरा टाकायला लागलेत. ठीक आहे, तुम्ही तार कंपाऊंड म्हणलात तरी सुद्धा लोक कचरा टाकतात. अक्षरशः पाणी खाली जाऊ दे. आता उन्हाळा आहे, येत्या 1 महिन्यात बघा गणपतीची मूर्ती दिसते तुम्हाला. ही पद्धत चालू आहे इथं सिक्युरिटीची गरज आहे. आणि ते सूचना फलक लावलेत परवा दिवशी 8 दिवसाखाली, त्याच्यावरचे स्टिकर पण निघालेले आहेत. आता ही यादीच आहे माझ्याकडे. तिने जे काम केले ती 12 कोटी रुपयाची. बाकडे बसवलेत, 3 लाख रुपये खर्च करून बाकडे बसवले. दिसलेत का बाकडे? आहेत, बाकडे आहेत. एक बाकडा 12,000 रुपये प्रमाणे त्यांनी खर्च केले. डेव्हलपमेंट ऑफ एंट्रन्स झोन म्हणजे जे एंट्री आहे इकडची आणि तिकडची एंट्री, या दोन्ही एंट्रीला त्यांनी 1.25 लाख रुपये खर्च केले म्हणून सांगते. कुलूप नाही आहे त्या एंट्री गेटला, कुलूप नाही आहे, पेंट नाही आहे. 2 वर्षात पेंट खराब कसं होतं मला सांगा बरं. पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे जन जागृत अभियान, त्यासाठी खर्च केले. त्याच्यावरती त्यांनी 8 लाख रुपये खर्च केले म्हणून दाखवलं. काय केलं हो राजू? तर आपणच करायला लागलो की पब्लिक अवेअरनेस. 8 लाख रुपये आमच्यावर खर्च केले असते तर आम्ही इथं आजपर्यंत जाऊ दे. आता काय बोलायचं पुढचं. रेलिंग रेलिंग ऑफ एक मिनिट, अजून एक रिपेअर ऑफ डॅमेज्ड रिटेनिंग वॉल म्हणजे हे बघा, हे वॉल आहे, ह्याला त्यांनी खर्च केले 2 लाख रुपये म्हणतात. कुठं काय खर्च आहे सांगा बरं मला इथं. ते बघा तिथे सगळे दगड निघालेत बघा, सगळे खाली पडलेत दगड. आणि जे रेलिंग आहे हे बघा, हे रिटेनिंग वॉल झालं. एक्झिस्टिंग कंपाऊंड ऑफ रेलिंग ह्याच्याकरता त्यांनी 20 लाख रुपये 17,22,000 रुपये खर्च केलेत. तिथं ते बाजूने बसवलेत पण तुटलेत. ते आता ते नाही आहेत जागेवरती. पुन्हा एकदा टेंडर काढावं लागला, आता पुन्हा खर्च करावा लागेल. माननीय श्री मध्यचे आमदार देवेंद्रजी कोटे यांनी परवा दिवशी विधानसभेत मागणी केलीत की 50 कोटी रुपये कंबर तलावाचे सुशोभीकरणासाठी. धन्यवाद देवेंद्र दादा, तुम्ही याकरता प्रयत्न केला आहात. पण माझी एक विनंती आहे की मागील जे 12 कोटी रुपये आहे ते पैसे कुठे गेले? आणि मला विश्वास आहे की दादांनी हे काम हातात घेतलं 100% करून दाखवणार 50 कोटी रुपयामध्ये. पण मला एक विनंती पण त्यांना आहे की मागील 12 कोटी रुपये ह्याचा तपशील, ह्याचं कुठे खर्च केले. ड्रेनेजचं पाणी अजून सुद्धा चालू आहे आणि कचरा देखील आहे इथं. अजून पाणी पवार उडाला आहे, लोकांच्या अंगावर जात आहे. हे दुर्लक्षपणा अगोदर बंद करा. महानगरपालिकेला शिस्त लावा. त्या महानगरपालिकेत जिथून दिशा ठरते, जिथून आपलं विजन ठरतं, त्या महापालिकेत सुद्धा लोक जाऊन थुकायला येतात. माझ्याकडे ते पण पुरावे आहेत. उंदरं फिरतेत ते पण पुरावे आहेत. आणि तिथं कुत्रे फिरतेत, अधिकारी लोक जेवण करत असतात. आता शेवटचा मुद्दा, आंदोलन करायचं ठरलंय 100%. 8 दिवसाची वेळ आहे. नाही, आता बघतो मी एक 10 ते 12 दिवस म्हणजे आता निवेदन देणार आहे मी, आयुक्तांना पण देणार आहे, लोकप्रतिनिधींना पण देणार आहे. त्यावेळेस मी डेडलाईन देतो त्यांना. तेवढे तुम्ही स्वच्छता करा किंवा चौकशी लावा, काय पण करा. सामाजिक कार्यकर्ते, मला अजून एक सोलापूरच्या लोकांना सांगायचं आहे, जे काम कोल्हापूरमधील रंकाळा तलाव सुशोभीकरण होऊ शकतो त्याच्याही पेक्षा 100 पटीने आपला हा कंबर तलाव एवढं छान आहे, तर इथं का होऊ शकत नाही? ह्याच्या मागं काय गोड बंगाल आहे? आणि दुसरी गोष्ट, लोकांचे जनभावना जोपर्यंत उफाळून येत नाहीत तोच तर प्रशासन जागा होणार नाही का? आणि मला एकच सांगायचं आहे सोलापूर महानगरपालिकेला की तुम्ही जातीने लक्ष घालून कंबर तलाव म्हणा किंवा सिद्धेश्वर तलाव म्हणा, हे रंकाळा तलावासारखा एक चांगला पिकनिक स्पॉट जर सोलापूरमध्ये केलं
तर आजूबाजूचे जे जाणारे पर्यटक आहेत अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, ते लोक एक विरंगुळा केंद्र म्हणून इथे आपण येऊ हे- शकतात. आपण हे किती वर्ष सांगायचं? आपण दोस्त मी मरणार नाही किंवा नागरिक मरणार नाही तोपर्यंत आपण सांगत राहायचं. जेव्हा आपण मरू तेव्हा आपल्या स्मरणात तर कमसे कम करतील, ही अपेक्षा महापालिकेकडनं. Yes. धन्यवाद. सामाजिक कार्यकर्ते सागर आणि सामाजिक कार्यकर्ते राजू कलमाडी यांनी पुढाकार घेतलाय या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी. बघूया महापालिका किती दिवसामध्ये याच्याकडे लक्ष देते. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।